हॅपी होली म्हणत दिले पेटवून। एक धक्कादायक बातमी ठक्कर बस स्थानकातून आपल्या समोर येते आहे। ठक्कर बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न। ठक्कर बस स्थानकात मद्यपीला स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने हटकल्याने त्याने थेट पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला आहे आणि संशयित शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने हॅपी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं अशा शब्दात कबुली दिली। आणि या घटनेत विजय इलमचंद गेहलोत वय वर्ष 54 राहणार देवळाली कॅम्प हे 60% भाजलेले आहेत। बस स्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी रात्री उशिरापर्यंत ऑपरेटर हजर नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ठक्कर बाजार स्थानकातील स्वच्छतागृहात विजय गेहलोत हे सफाई कर्मचारी आहेत। रात्री 8 वाजता तिथे प्रवेशद्वाराजवळ बसलेले होते आणि नियमितपणे येणारा संशयित शुभम जगताप यांनी हा तेथे आला। त्याला गेहलोत यांनी हटकले आणि तू येथे परत येऊ नको, तुझ्यामुळे आमची बदनामी होते, परत आला तर बघ असा दम दिला। संशयिताने बाहेर जाण्याचे नाटक करत काही वेळात प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पेट्रोल गेहलोत यांच्या अंगावर ओतत हॅपी होली म्हणत जवळच्या सिगारेटच्या लायटरने पेटवून दिले। दुसऱ्या कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहाचे व्यवस्थापक अजय तासवांड यांना कळवत गेहलोत यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पोलिसांनी गेहलोत यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याशी बोलणार आहोत। गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली असता त्याने आपणच पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली दिलेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। SN न्यूजसाठी रोहन दानी नाशिक।